संतोष देशमुख हत्या प्रकरणात सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या पोलिसांची न्यायाधीशांसोबतच होळी अंजली दमानियांकडून व्हिडिओ ट्विट TV9 मराठी व्हिडिओची पुष्टी करत नाही। सतीश भोसले उर्फ खोक्याला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। बीड पोलिसांनी फरार खोक्याच्या प्रयागराजहून मुसक्या आवळल्या। तरुणाला अमानुष मारहाण आणि प्राण्यांची शिकार प्रकरणात खोक्यावर 3 गुन्हे। दीपक केदार खोक्याच्या कुटुंबियांच्या भेटीला। दीपक केदारांकडून बीडमधील खोक्या भोसलेच्या घराच्या परिसराची पाहणी। खोक्याच्या घराची पाहणी करताना दीपक केदार भाऊक। अमित देशमुख मंत्रिमंडळात असायला हवेत। पुढच्या वर्षी सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचं आयोजन करावं। राष्ट्रवादीच्या विक्रम काळेंचं वक्तव्य। मी आहे त्या ठिकाणी आनंदी, भविष्यात तुम्हीच आमच्याकडे याल। अमित देशमुखांचं विक्रम काळेंना प्रत्युत्तर। बारामतीत नवतेजस्विनी जिल्हा महोत्सव 2025चे दोनदा उद्घाटन। खासदार सुप्रिया सुळे आणि रुपाली चाकणकरांकडून स्वतंत्र उद्घाटन। उद्घाटनासाठी आयोजकांनी बोलावल्याची रुपाली चाकणकरांची माहिती। बुलढाणा जिल्ह्यातील आवार गावात 2 गटात तुफान हाणामारी। जखमी 8 जणांवर उपचार सुरू। 20 जण पोलिसांच्या ताब्यात। गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात। सोनं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर। सुवर्णनगरी जळगावात सोनं 90,000 तर चांदीच्या दरात 1 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला। गाईच्या आणि म्हशीच्या दूध दरात 2 रुपयांनी वाढ। उद्यापासून राज्यभरात निर्णयाची अंमलबजावणी होणार। दरवाढीनंतर गाईचं दूध 58 रुपये तर म्हशीचं दूध 75 रुपये प्रति लिटर असणार। कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यातील जवानाला वीरमरण। मणिपूर येथे भूस्खलन झाल्यानंतर रस्ता बनवताना वाहन दरीत कोसळल्यानं जवानाचा मृत्यू। सुनील विठ्ठल गुजर यांना 27व्या वर्षी वीरमरण।